राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आज जाहीर होणार आहेत। साधारणतः 10 उमेदवारांच्या नावाची आज घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर भाजप, त्यानंतर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्यानंतर शिवसेनेची पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली लोकसभा निवडणुकीकरता। पण राष्ट्रवादीच्या दोनही उमेदवारांची म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस दादांचा पक्ष या दोनही पक्षाकडून यादी काही जाहीर करण्यात आलेली नव्हती। काल लोकशाहीने देखील या सगळ्या संदर्भात बातमी प्रसिद्ध केली। आज मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे। या यादीत कोणाला स्थान मिळतंय, त्या 10 जागा नेमक्या कोणत्या असतील याकडे सगळ्यांच्याच नजर आहे। दरम्यान ही संभाव्य यादी आपण पाहतोय बारामतीतून, अर्थातच सुप्रिया सुळे शिरूर मधून, अमोल कोल्हे वर्ध्यातून, अमर काळे तर दक्षिण नगर मधून निलेश लंके। नुकतीच हाती तुतारी घेतलेले निलेश लंके यांना उमेदवारी मिळू शकते। म्हाडातून धैर्यशील मोहिते पाटील, तर भिवंडीतून बाळामामा म्हात्रे, दिंडोरीतून जेपी गावित आणि बीडमधून बजरंग सोनावणे यांचा पारडा जड मानला जात आहे। साताऱ्यामधून सत्यजित पाटणकर तर रावेरमधून संतोष चौधरी यांना रिंगणात उतरवलं जाऊ शकतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।